संपूर्ण रामायण अध्याय 10वा रामराज्य माता सीतेचे गौरवपूर्ण जीवन आणि रामायणाची पूर्णता सोप्या भाषेत आदरयुक्त शैलीत. लंका विजय संपल्यानंतर श्रीरामांनी माता सीतेला अत्यंत सन्मानाने सोबत घेतले. विजयात कुठलाही अभिमान नव्हता, फक्त शांतता आणि धर्मकार्य पूर्ण केल्याचा समाधानाचा भाव होता. वानरसेना आनंदाने नाचत होती. गंधद्रव्यांचा सुगंध दरवळत होता. आकाशात देवांनी पुष्पवर्षाव केला. जगात सर्वत्र रामविजयाची कीर्ती पसरली. अयोध्येत परतण्याची तयारी. विजय समारंभानंतर श्रीराम समुद्रकिनारी उभे राहिले. लक्ष्मण, हनुमान आणि सर्व वानरवीर त्यांच्या भोवती होते. श्रीरामांच्या मनात एकच विचार होता, अयोध्येत परत जायचं आहे. माझ्या मातांना, भावांना आणि प्रजेला भेटायचं आहे. वानरसेनेने आनंदाने जयघोष केला. लंकेचा नवा राजा विभीषणही श्रीरामांच्या सेवेसाठी सिद्ध उभा होता. पुष्पक विमान आणण्यात आले. ते सुंदर, तेजस्वी आणि दिव्य दिसत होते. ते पाहून माता सीतेने आदराने हात जोडले. श्रीराम म्हणाले, माते, हे विमान आपल्याला अयोध्येत परत नेईल. अयोध्येचा प्रवास, प्रेम, भक्ती आणि आठवणी. पुष्पक विमान आकाशात झेपावले. खाली विस्तीर्ण वनराई, पर्वत, नद्या दिसत होत्या. माता सीतेच्या मनात अनेक आठवणी डोळ्यासमोर आल्या. वनवासातील दिवस, ऋषींचे आश्रम, लक्ष्मणांचे सततचे रक्षण, श्रीरामांची तपश्चर्या आणि अनेक अनुभव. लक्ष्मण शांत बसले होते, पण त्यांच्या डोळ्यात श्रीरामांविषयी अपार कृतज्ञता होती. या 14 वर्षात त्यांनी एकही दिवस श्रीरामांना एकटे सोडले नव्हते. हनुमान विमानाच्या बाजूने ओढत होते. हे दृश्य अमर होतं. भक्त आपल्या आराध्याला परत नेत होता. अयोध्येत आगमन, आनंदाचा महासागर. विमान अयोध्येच्या सीमेवर पोहोचताच संपूर्ण अयोध्या आनंदाने भरून गेली. रस्ते फुलांनी सजले. ढोल, ताशे, शंखनाद, जयघोष, सर्वत्र जल्लोष होता. माता कौसल्या, माता सुमित्रा आणि माता कैकेयी डोळ्यात अश्रू घेऊन उभ्या होत्या. श्रीरामांनी नम्रपणे त्यांच्या चरणी वंदन केले. माता सीतेनेही अत्यंत आदराने त्यांच्या चरणांना स्पर्श केला. भरत, शत्रुघ्न, मंत्री, गुरु वशिष्ठ, संपूर्ण अयोध्या, सर्वजण आपले प्रिय राम परत आल्यानं भारावून गेले. त्या दिवशीचा उत्सव स्वर्गातीलही उत्सवावर भारी ठरला. राज्याभिषेक. धर्माचा सुवर्ण काळ सुरू. सिंहासनावर श्रीराम विराजमान झाले. माता सीता त्यांच्या डाव्या बाजूस कमलासनावर बसल्या. लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न त्रिकुटाप्रमाणे त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे होते. गुरु वशिष्ठांनी वैदिक मंत्रोच्चारात राज्याभिषेक केला. त्या क्षणी रामराज्याची सुरुवात झाली. रामराज्य. जगातील सर्वात आदर्श शासन रामराज्य. हे फक्त शासन नव्हते, ते एक जीवनमूल्य होते. त्या काळात कुणालाही अन्याय होत नव्हता. न्याय वेळेवर मिळत होता. चोर दरोडे नव्हते. आजार कमी होते. लोक प्रेमाने, आदराने वागत. पाऊस योग्य वेळी पडत होता. शेतात अन्नधान्य मुबलक पिकत होतं. प्रजा श्रीरामांना राजा नव्हे तर वडिलांप्रमाणे मानत होती. माता सीतेचा आदर संपूर्ण राज्यभर तेजस्वीपणे झळकत होता. लक्ष्मण नेहमी श्रीरामांच्या सेवेसाठी तत्पर. भरत साधेपणाने राज्याची जबाबदारी सांभाळत. शत्रुघ्न दक्षिणेकडील प्रांत सुयोग्य रीतीने चालवत. संपूर्ण राज्य आनंदी, सुरक्षित आणि समृद्ध होतं. माता सीतेवरील प्रश्न. रामांचे हृदय विदीर्ण करणारा प्रसंग. कार पुढे सरकत होता. एके दिवशी काही लोकांनी लंकेत व्यतीत केलेल्या काळाविषयी शंका व्यक्त केली. श्रीरामांच्या मनात माता सीतेविषयी कधीच संशय नव्हता. त्या त्यांच्या दृष्टीने सदैव पवित्र, पूज्य आणि आदरणीय होत्या. पण एक राजा म्हणून त्यांना प्रजेच्या मनातील भावनांचाही सन्मान करावा लागत होता. या दोन भूमिकांमध्ये त्यांचे हृदय तुटत होते. एक बाजूला पती म्हणून प्रेम, दुसऱ्या बाजूला राजधर्म. शेवटी अत्यंत वेदनादायक निर्णय घ्यावा लागला. माता सीतेला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात पाठवण्यात आले. श्रीराम आतून खचले, परंतु त्यांनी धर्मत्याग केला नाही. लवकुशांचा जन्म. तेजस्वी दिव्य पुत्र वाल्मिकी ऋषींचा आश्रम शांत, पवित्र
आणि निसर्गरम्य होता. तेथे माता सीतेने लव आणि कुश या 2 पुत्रांना जन्म दिला. वाल्मिकी ऋषींनी त्यांना वेदशास्त्र, गीत, रणविद्या, विनय धर्म यांचे शिक्षण दिले. दोघेही अत्यंत तेजस्वी, सामर्थ्यवान आणि बुद्धिमान झाले. माता सीतेने त्यांच्यावर संस्कार आणि आदर्शांचे मोल शिकवले. लवकुशांनी गायलेलं रामायण एक दिवस वाल्मिकी ऋषींनी लवकुशांना रामायण गाण्याचा आदेश दिला. दोघेही मधुर आवाजात श्रीरामांच्या जीवनाची कथा गाऊ लागले. अयोध्येत राजदरबारातही त्यांनी हे रामायण सादर केले. श्रीराम हे गीत ऐकून थक्क झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांना जाणवलं, हे माझेच पुत्र आहेत. संपूर्ण दरबार हा अद्वितीय योग पाहून विस्मित झाला. माता सीतेचा अंतिम निर्णय. पवित्रतेचं सर्वोच्च प्रतीक श्रीरामांनी माता सीतेला अयोध्येत परत आणण्याची इच्छा प्रकट केली. पण माता सीतांनी शांतपणे, दृढ मनाने धरणी मातेला प्रार्थना केली. हे धरणी माते, मी सदैव पवित्र, सत्यनिष्ठ आणि धर्मनिष्ठ राहिले आहे. जर माझ्यात किंचितही अधर्म नसेल तर मला आपल्या कुशीत स्थान दे. धरणी माता प्रकट झाली. भूमी उघडली. माता सीता भूमीत प्रवेश करताना श्रीरामांकडे शांत, दिव्य नजरेने पाहत म्हणाल्या, हे राम, आपण सदैव धर्मावर स्थित राहिला. माझं कार्य पूर्ण झालं आहे. आता मी धरणी मातेकडे परत जाते. त्या क्षणी आकाशही स्तब्ध झालं. देवांनी मौन धारण केलं. धरतीने माता सीतेला आपल्या कुशीत सामावून घेतलं. हा प्रसंग पवित्रतेचं आणि त्यागाचं सर्वोच्च उदाहरण आहे. श्रीरामांचा उत्तरकाळ आणि देहत्याग, माता सीतेनंतरही श्रीरामांनी दीर्घकाळ प्रेम, न्याय आणि समतेने राज्य केलं. प्रजेचं प्रेम त्यांना मिळत राहिलं. भाऊ, मंत्री, गुरु सर्वजण त्यांच्या सोबत होते. परंतु हृदयात एक शून्य होतं, माता सीता नसल्याचं. शेवटी एक दिवस श्रीराम सरयू नदीकाठी ध्यानमग्न बसले आणि देहत्याग करून वैकुंठ धामाला प्रस्थान केले. रामायणाचा अंतिम संदेश. धर्म कठीण असतो, पण शेवटी तोच जिंकतो. प्रेम शाश्वत असतं, पण त्यात त्यागही असतो. राजा असो वा सामान्य, सत्याचं पालन सर्वश्रेष्ठ. माता सीतेचा त्याग आणि पवित्रता जगाला सदैव मार्गदर्शन करत राहील. श्रीरामांचा आदर्श सांगतो, विनय, संयम आणि न्याय हाच खरा मार्ग. अशा रीतीने रामायणाचा 10वा अध्याय येथे मंगलमय रीतीने संपन्न होतो. आम्ही सादर केलेल्या संपूर्ण रामायणच्या या सोप्या आणि सर्वांना समजेल अशा स्वरूपातील प्रयत्नाबद्दल तुमचे मत आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. जय श्रीराम.